नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दुष्काळानं होरपळणाऱ्या महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढवणारी ही बातमी. 1/3 महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना आता आणखी 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर दुष्काळ मोठा असला तरी सरकार दुष्काळाशी लढण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळी भागात मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचंही ते म्हणाले. लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना पोहोचवू असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. लातूर जिल्ह्यात यावर्षी फक्त 67% इतकाच पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यातले जलस्रोत जानेवारी महिन्यातच तळाला लागल्यानं नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे चटके जिल्ह्यातल्या अनेक गावांना सहन करावे लागत आहेत. हिंगोली जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आलं. मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वात गेट बंद आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्यात शेतकरी उपोषणकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुपकर यांनी आंदोलन सुरू केलंय. यावेळी पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये उपोषणकर्त्यांच्या आत जाण्यावरून वाद सुरू झाला होता. उस्मानाबादमध्ये दुधाचे आणि कांद्याचा दर घसरल्यामुळे उसाला सुद्धा कारखानदारांकडून FRP-नुसार दर दिले जात नाहीयेत. या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा आणि दूध फेकून आंदोलन करण्यात आलं. ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढावं यासाठी तौसिफ शेख यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलं होतं. तौसिफ याचा मृत्यू होऊन 15 दिवस उलटले, मात्र अद्यापही या जागेवरील अतिक्रमण न काढल्यानं मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची बघायला मिळाली. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले. यावेळी कार्यालयात जाण्यावरून स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली. वारंवार हेलपाटे मारूनही कर्ज प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या लक्ष्मी दहिवडी इथल्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला महिलांनी घेराव घातला. गुंजेगाव इथल्या 30 ते 40 महिलांनी घेराव घालून मॅनेजरला जाब विचारला. त्यावेळेस बँकेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेवटी बँक मॅनेजरनं लवकरच कर्ज प्रकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर संबंधित महिला या ठिकाणाहून निघून गेल्या. महाग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये शासनाची फसवणूक करून 16,09,879 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परंड्याच्या तत्कालीन तहसीलदार तथा सेनगावच्या विद्यमान तहसीलदार वैशाली मेनगोंडा पाटील यांच्या विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्या सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमक झाली. अमरावतीमध्ये यंदा कडाक्याची थंडी असून पारा 5.1 पर्यंत खाली आलाय. त्यामुळे ऊब निर्माण करण्यासाठी रोज शेकोटी पेटवली जाते आणि त्यासाठी दररोज 10 किलो लाकडं जाळली जात आहेत. पण गरीब नागरिकांना शेकोटीचाच आधार आहे. गेल्या 2 वर्षांपासून भारताच्या कडधान्य निर्यातीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षी भारताची कडधान्य निर्यात ही 87,896 टन इतकी होती. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कडधान्याची निर्यात तब्बल 2 लाख क्विंटलच्या पुढे गेली आहे. यामध्ये जवळपास दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. राज्याचं वाळू धोरण तयार झालेलं असताना सिंधुदुर्गात मात्र अनधिकृत वाळू उत्खनन सुरूच आहे. प्रशासनानं या अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात कारवाईची पावलं उचलली आहेत. कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई गाडेधाववाडी इथल्या अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्या जाळण्यात आल्या. जालन्यामध्ये एकाच वेळी 8 ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापे टाकलेत. प्रायव्हेट कंपनीच्या नावाखाली या भागामध्ये जुगार अड्डा चालवण्यात येत होता. दरम्यान या ठिकाणाहून 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यांच्याकडचं साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे. आवाजाची नक्कल केली म्हणून 14 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकानं काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. मोशी बोऱ्हाडेवाडी परिसरातल्या नूतन प्रशालेतला हा प्रकार आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी व्यंकटेश कळसाईत या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.
बोदवड तालुक्यातील सुरवाडा गावातील एका घराला रात्रीच्या वेळी भीषण आग लागली होती। यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 7 लाखांचा माल जळून खाक झालाय। 8व्या प्रसूती दरम्यान बीडमध्ये महिलेचा आणि जन्मलेल्या मुलाचा मृत्यू झाला होता, मात्र हा मृत्यू डॉक्टरांच्याच हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मृत मीरा यांच्या पतीनं त्यांच्या 7 मुलींसोबत उपोषणाला बसण्याचाही इशारा दिलाय, तर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदन देऊन डॉक्टरच्या तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे। नाशिकच्या वाडीवरे परिसरामध्ये मानवी सांगाडा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। नाशिकच्या वाडीवरे पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय, तर हा मृतदेह 3 ते 4 महिन्यांपूर्वीचा असून महिलेचा आहे असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय, तर एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये हा सांगाडा आढळलाय। महानगरपालिकेत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे बसपाच्या 4 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे। बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरेंनी ही घोषणा केली आहे, मात्र याबाबत कुठलेही पत्र किंवा नोटीस अद्यापर्यंत मिळालं नसल्याचं स्पष्टीकरण बसपा गटनेते मुदस्सर शेख यांनी दिलं आहे। शिवसेनेनं युती करण्यासाठी बोलणी सुरू केल्यास भाजपकडून त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्याची तयारी आहे। विधानसभेच्या काही जास्त जागा देण्याची देखील भाजपच्या नेतृत्वाकडून तयारी आहे, त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल अशी रणनीती भाजपने ठरवली आहे। काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 188वी जयंती सातारा जिल्ह्यातील नायगाव या त्यांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव इथल्या जन्मगावी स्मारकाला अभिवादन करत त्यांचं दर्शन घेतलं। पुरंदरच्या खानवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खानवाडी हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव। या कार्यक्रमात अनेकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जागवल्या। भाजप शाहू फुले आंबेडकर मानत नाही, संविधान मानत नाही असं म्हणत आघाडी सरकारच्याच काळात नायगावमध्ये विकास झाला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले। सावित्रीबाई फुलेंच्या नायगावमध्ये आयोजित 188व्या जयंतीच्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते। राजस्थानचे मुख्यमंत्री काल नांदेड दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण गेहलोत यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते। देशातल्या लाखो मुलीबाळींसाठी शिक्षणाची दारं खुली करून देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी जिथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या पुण्यातल्या भिडेवाड्याची सध्या दुरवस्था झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एसटी महामंडळ आता माल वाहतूक सेवा सुरू करणार आहे। गोदामांच्या व्यवसायात देखील महामंडळ उतरणार आहे। महामंडळाचं उत्पन्न वाढवणं आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं कल्पक उपाययोजना सध्या राबवण्यात येते आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यापुढे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक मतदाराला त्यांचं मत कोणाला दिलं आहे याची खात्री करून घेता येणार आहे। पुण्यातल्या घोडेगाव इथे याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं, तर कुणाला मतदान केलं हे मतदाराला पुढच्या 7 सेकंदांपर्यंत पाहता येणार आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये 15 वर्षांची शिक्षा भोगलेल्या संजय मूनला वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे। त्यानं वर्धा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात केलेल्या 20 घरफोडी प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जवळील सामोडा इथल्या आदिवासी आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना घटसर्प सदृश आजाराची लागण झाली आहे। या आश्रमशाळेतील तब्बल 94 विद्यार्थ्यांना तपासणीसाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे, तर 30 डिसेंबर रोजी या आश्रमशाळेतील एका मुलीला घटसर्पाची लागण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता आणि याच मुलीच्या संसर्गामुळे इतर मुलींना देखील या आजाराची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। जालन्यामध्ये संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहरात तेली समाजाच्या वतीनं भव्य रथयात्रा काढण्यात आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथांचं लेखन संताजी जगनाडे महाराजांनी केलं होतं आणि त्यांच्या 319व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी यात्रा काढण्यात आली। कासेगाव इथल्या यल्लमा देवीच्या यात्रेची मोठ्या जल्लोषात सांगता झाली। यावेळी आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातूनही शेकडो भक्त या ठिकाणी दाखल झाले होते। ग्रामपंचायतीच्या वतीनं इथे भाविकांची उत्तम सोय देखील करण्यात आली होती।
कंजारभाट समाजातल्या अघोरी प्रथा थांबत नाहीयेत। कंजारभाट समाजातल्या उच्च शिक्षित मुलानं आपल्या बायकोची कौमार्य चाचणी घेण्याची घटना पुण्यात घडली आहे। मलके कुटुंबाकडून सुनेची कौमार्य चाचणी घेण्यात आली। माजी नगरसेवक सुनील मलकेच्या मुलाच्या म्हणजे कुणाल मलकेच्या लग्नात हा धक्कादायक प्रकार घडलाय।